नमस्कार, मी परमदास जाधव. तर आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे की ती खरी आहे, जी ऐकून मन खूप दुखावते. ही घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर येथील बरगी धरण येथे घडलेली आहे. ही घटना 30 एप्रिल 2026ला झालेली आहे. तर काही दिवसापूर्वी म्हणजेच 30 एप्रिल 2026 रोजी लोक आनंदाने फिरायला गेले होते. ते सगळे एका मोठ्या बोटीत म्हणजेच क्रूझ बोट, त्या बोटीचं नाव होतं क्रूझ. त्या बोटीत बसून पाण्यावर फिरत होते. काही जण कुटुंबासोबत होते, तर काही जण मित्रांसोबत होते आणि काही लहान मुलं देखील होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, कारण कुटुंबासोबत होते. ते एक छान वेळ घालवत होते. पण अचानक हवामान बदललं आणि जोराचा वारा सुटला आणि पाण्यात मोठ्या लाटा ह्या येऊ लागल्या. बोट हालायला लागली आणि लोक घाबरले. काही कळायच्या आतच बोट उलटी झाली आणि सगळे लोक पाण्यात पडले आणि ती बोटसुद्धा पाण्यात पडली, म्हणजे पाण्यामध्ये बुडाली. त्याच क्षणी सगळीकडे गोंधळ झाला. लोक मदतीसाठी ओरडत होते. काही लोक एकमेकांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते. काहींना पोहता येत होतं, तर काहींना पोहता येत नव्हतं. तो क्षण खूप भयानक होता. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले होते. त्यांनी पाण्यात उतरून लोकांना शोधायला सुरुवात केली. बोट बुडालेली होती आणि तिच्या आतमध्ये खूप मलबा म्हणजे गाळ होता आणि लोखंडी सळ्या आणि तुटलेले भाग यामुळे त्याच्या आत जाणं खूप कठीण होतं. आणि म्हणून बचाव पथकातील कर्मचाऱ्यांनी सांगितले की आत परिस्थिती खूपच अवघड होती आणि त्यांना आत जाण्यासाठी हातोडीचा वापर करावा लागला. त्याला तोडावं लागलं हातोडीने. ते लोकांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालून काम करत होते. एक कर्मचारी तर स्वतः अडकण्यापासून वाचला. या बचाव कार्यादरम्यान एक खूपच अशी हृदयद्रावक असे दृश्य समोर आले. बोटीच्या आत एका महिलेचा मृतदेह सापडला आणि ती आपल्या छोट्या बाळाला छातीशी धरून बसलेली होती. शेवटच्या क्षणापर्यंत तिने आपल्या बाळाला सोडलं नव्हतं. हे दृश्य पाहून सगळे जे पाहणारे लोक होते, त्यांच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं. ही घटना आपल्याला सांगते की आईचे प्रेम किती मोठे असते. शेवटच्या क्षणातही ती आपल्याला किंवा आपल्या बाळाला किती संरक्षण करते, हे ऐकून कोणाचेही मन हेलावून जाईल या घटनेने. आणि या घटनेत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. ही खूप दुःखद गोष्ट आहे. पण काही लोकांना वाचवण्यात यश आलेलं आहे, तर 22 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. ही थोडी दिलासादायक बातमी आहे. ज्याचे आप्त या घटनेत गेले, त्यांच्या कुटुंबावर खूप मोठं दुःख आलेलं आहे. त्यांनी आपल्या प्रिय व्यक्तींना गमावलेलं आहे. त्या कुटुंबांना विचार केला तरी मन भरून येईल, असं त्या कुटुंबाचं झालेलं आहे. तर या घटनेनंतर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली आहे. या घटनेची चौकशी सुरू करण्याचा आदेश देखील
दिलेला आहे. तर भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी नियम अधिक कडक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, या घटनेतून आपण एक महत्त्वाचा धडा शिकायला हवा. जेव्हा आपण पाण्यात किंवा बोटीत जातोय, तेव्हा आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. हवामान कसं आहे हे पाहणं किंवा नियम पाळणं आणि सुरक्षिततेची काळजी घेणे हे खूप गरजेचं असतं. आपण कधीही मजा करताना सुरक्षितता विसरू नये, कारण एक छोटीशी चूक असते, पण ती मोठ्या अपघातात बदलू शकते. आज आपण त्या 9 लोकांसाठी प्रार्थना करूया, ज्यांची आपला जीव गमावा लागला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची ताकद मिळो. हीच प्रार्थना. शेवटी एवढंच सांगतो की जीवन खूप मोलाचं आहे. आपण नेहमी स्वतःची आणि आपल्या जवळच्या लोकांची काळजी घ्यायला हवी. तर धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.